बाबा, काल सोहमचा फोन आला होता. काही कामानिमित्त स्पेनमध्ये म्हणतो. एक्साइटेड होता जो. आता कामानिमित्त गेलाय की युरोप फिरतोय हे देवाला माहिती. नाही, मलाही केला होता त्यांनी कॉल, पण मजेत वाटला. स्वतःच्या आवडीचं काम करतो ना, खूप कमी लोकांनाच आवडीचं काम करायला मिळतं. नाही, कुठेही राहू दे, फक्त सुखात राहू दे म्हणजे झालं. पण आपण त्याचा कधी म्युझिक या अँगलनी विचारच नाही केला ना. नाही, मलाही वाटलं होतं की तुमच्यासारखाच त्याला बिझनेसमध्ये इंटरेस्ट असेल, पण वेगळीच वाट पकडली त्याने. राजकुमारची काही बातमी? कुठे काय करतो? का अजूनही त्या बाई बरोबरच आहे? त्याला शोधतोय, अजून सापडला नाहीये. तू का शोधतोयस त्याला? ते आपलं असतं ना, ते कुठे राहतोय, कुठे जेवतोय, कुठे झोपतोय, काळजी असते ना. बरोबर. टाक पत्ता टाक. कधी कधी मला प्रश्नच पडतो की एकाच आईबापांच्या पोटी जन्माला आलेली मुलं एवढी टोकाची विरुद्ध कशी असतात. बाबा, ते सगळं ठीक आहे. यांचं झालंय का बघा ना, मला भूक लागली आहे. अरे येतील सांगायला झालं की. अरे पण किती वेळ. ए दादा, खरंच भूक लागली आहे. अरे खेळा. टाक पत्ता. Oh. Thank you. काय कमाल झालंय जेवण. कोणी केलं स्वयंपाक? अमृता वहिनी आणि या मुलीने. ओके. नाही, सगळा स्वयंपाक सावलीनेच केलाय. मी फक्त थोडी मदत केली. काय भारी झालंय जेवण. असं जेवण जर रोज जेवायला मिळालं ना, काय मज्जा येईल ना. मला तर वाटतं मी माझ्या कुकला सुट्टी देते, तूच चल माझ्याकडे स्वयंपाक करायला. आय मीन, सॉरी, आय डिडंट मीन इट. म्हणजे असं जेवण रोज मिळायला हवं. खूप छान आहे जेवण असं म्हणायचं होतं मला. आय एम रिअली व्हेरी सॉरी. प्लीज एक्सक्यूज मी, आय जस्ट हॅव कम. मी आले जरा. बाय द वे, शिवानीने तुला जी ऑफर दिली आहे ती तू एक्सेप्ट करायला पाहिजे. नाही म्हणजे याशिवाय दुसरं तुला येतं तरी काय. तेवढाच तुझा फायदा, चांगला पगार पण देईल तुला ती. कन्सिडर कर. ऐश्वर्या वहिनी, ऐश्वर्या मॅडम, जर मी त्यांच्याकडे गेले तर तुम्ही उपाशी राहाल ना? ओ, तू यायच्या आधी आम्ही उपाशी राहत होतो. हां, हे काय, आई कुठे गेल्या? या काय आल्या. किरण, हे तुझ्यासाठी. आई, अहो ह्याची काय गरज होती? असंच माझ्याकडून तुम्हा दोघींना गिफ्ट्स. थँक्यू. उद्या दसरा आहे ना, आपण सगळ्या फॅमिलीने एकत्र मिळून सेलिब्रेट करूया. मी कधी आपल्या फॅमिलीचा भाग झालो. इनफॅक्ट आपण गेम खेळूया उद्या. हे काय वय का आमचं आता गेम्स वगैरे खेळायचं? काही नको. मॉम, तसं तर वय आमचंही नाहीये, पण लहान व्हायला कुठे लागतं वय. आपण दुसरं काहीतरी करूया, ठीक आहे? मॉम प्लीज, शिवानी आपली पाहुणी आहे आणि जर का तिने काही प्लॅन बनवला असेल तर लेट्स गो अहेड विथ इट प्लीज. ओके ओके, ठीक आहे, खेळू. होऊ दे तुमच्या मनासारखं. ग्रेट. काय खेळ खेळायचे ना ते मी उद्याच सांगेन. बरं. सगळ्यांना जेवायला बोलू जा.
मजा आली ना? आज बरेच दिवसांनी खेळायला बसलो असे. हल्ली निवांतपणच मिळत नाही. पण असं अधूनमधून खेळायला बसायला हरकत नाही आपल्याला. मी तर बोलतो रोज बसूया खेळायला. रोज बसूया. काम कोण करणार? तुम्हा सगळ्यांचं खेळून झालं असेल तर आपण जेवायला जाऊयात. हे यांना बसम्याच झालंय. अहो ऐका ना, काय बोल. मला ना तर शिवानीचं काहीतरी वेगळंच सुरू आहे. आता काय केलं तिने? ती ना म्हणत होती की उद्या काहीतरी गेम्स खेळायचे आहेत म्हणून. मला हे नाही पटत आहे. ठीक आहे, गेम्सच खेळायचे आहेत ना. तसे उद्या सगळ्यांना सुट्टी आहे. त्याच निमित्ताने एकत्र येतील, मजा करतील. मला माहिती आहे तुम्हा सगळ्यांसाठी हे नवीनच आहे. कदाचित तुम्हाला असं वाटू शकतं की कोण मुलगी आली आहे नवीन आणि आता काय करायला लावणार आहे. बट ट्रस्ट मी, इट विल बी सुपर फन. ठीक आहे, मग आता सगळे गेम्स एक्सप्लेन करशील का? येस. सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट, हे गेम्स आपण जोड्यांमध्ये खेळायचे आहेत. आणि जी जोडी सगळ्यात जास्त खेळ जिंकेल तिला आमच्या कंपनीतर्फे म्हणजे रोज पेटल तर्फे एक गिफ्ट हॅम्पर मिळणार आहे. मॅम जोड्या म्हणजे नवरा बायकोच खेळणार, आपला काय चान्स नाही. बबलू, हा. जोड्या म्हणजे नवरा बायको स्त्री पुरुष असं नाही. तू ज्याच्या नावाची चिठ्ठी काढशील तो किंवा ती तुझी पार्टनर असेल. हो ना शिवानी? ऍब्सोल्युटली राईट. चान्स आहे. आपण सगळे 10 जण आहोत. सो कोणीही 5 जणांनी इथे येऊन चिठ्ठी उचलायची. त्या चिठ्ठीमध्ये ज्याचं नाव असेल तो त्याचा पार्टनर. क्लिअर? खेळ तर चांगलाच मांडला हिने, पण ही मूर्ख मुलगी तयार होईल का? सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या तिलोत्तमाला तयार करणं. ऐश्वर्या, ही जबाबदारी तुझी आहे. आणि एकदा का तिलोत्तमा तयार झाली की मग तर सावलीला कोणीच विचारणार नाही. डोंट वरी अबाउट इट. ते सगळं ठीक आहे, पण तुझी आणि सारंगची जोडी जमणार कशी? नाही म्हणजे बाय चान्स जर का सारंगच्या नावाची चिठ्ठी त्या मूर्ख मुलीने उचलली तर प्रॉब्लेम होईल. कारण आपल्याला तुझी आणि सारंगची जोडी हवी आहे ना. तसं नाही होणार. हो ना किरण? हो, तसं काहीच नाही होणार. मी आहे ना.